आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि यापुढील बातमीपत्र याच संदर्भात। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। 10 मार्चला अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील, तर अर्थसंकल्प 26 मार्च पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे। त्याचबरोबर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक भलतेच आक्रमक झालेले आहेत। अधिवेशनात महिलेचा सुरक्षेचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल। मात्र विधिमंडळाचं अधिवेशन विविध मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे। पुणे बलात्कार असो, रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड असो, धनंजय मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळेल हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे, कारण ठाकरे गट आग्रही आहे। त्याचबरोबर आता सध्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे, घडामोडी घडताना दिसतायत। कोकाटेंचा राजीनामा असो, त्याची मागणी जोरदार होताना दिसते, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोरदार होताना दिसते आणि कालच करुणा मुंडे शर्मा यांनी सुद्धा अशा प्रकारची पोस्ट केली होती, त्यामुळे राजीनाम्याची मागणी अधिकच बळावत होताना दिसते। तर या संदर्भातला अधिकचा तपशील संपूर्ण अधिवेशनाच्या अनुषंगाने कोणकोणते मुद्दे सध्या चर्चेचे आहेत? प्रज्ञा, खरं तर विधान भवन परिसरामध्ये जे आहे आपण पोहोचलेलो आहे आणि काही वेळातच जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस जो आहे तो सुरू होणार आहे। राज्यपालांचं अभिभाषण जे आहे ते आज होणार आहे, शोक प्रस्ताव होणार आहेत आणि नवीन सदस्य जे आहेत त्यांचा सत्कार जो आहे तो देखील या ठिकाणी होणार आहे। आणि सोबतच बघायला गेलं तर अत्यंत महत्त्वपूर्ण हे अधिवेशन असणार आहे। महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडनं सादर करण्यात येणार आहे। अर्थातच एकीकडे विरोधकांच्याकडे विरोधी पक्षनेता कोण असेल हा महत्त्वाचा मुद्दा जरी असला तरी त्या अनुषंगाने जेवढेही आता विरोधी आमदार आहेत महाविकास आघाडीतनं त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा हे 20 दिवस असणार आहेत, कारण की राज्यामधील इतके सर्व मुद्दे जे आहेत ते सुरू आहेत। त्या अनुषंगाने आज विविध आंदोलन जे आहेत ते देखील होताना दिसून येतील आणि प्रामुख्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होणार आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीचा मुद्दा जो आहे तो देखील जो आहे आता जोरदार विरोधकांकडनं उचलताना दिसून येणार आहे। प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे, सर्व तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे। मागील 1.5 महिन्यांपासून विधान भवन या ठिकाणी तयारी जी आहे सुरू होत होती। नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आहेत आता आणि त्यांच्या कार्यालयाचं काम देखील पूर्ण झालेलं आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या देखील कार्यालयाचं काम जे आहे पूर्ण झालेलं आहे विधान भवन या ठिकाणीचं। आज अनेक बैठकांचा सिलसिला देखील जो आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडनं पाहायला मिळणार आहे। मात्र विरोधक नेमक्या कशा स्वरूपाने आणि कशा प्रकारे आंदोलन करणार आणि आपली बाजू मांडणार आणि सोबतच सत्ताधारी पक्ष देखील विरोधकांना किती प्रमाणात संधी देणार बोलण्याची, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पहिला दिवस आज अधिवेशनाचा आणि त्याच अनुषंगाने सर्व प्रशासन आणि विधिमंडळ कार्यालय जे आहे सज्ज झालेलं दिसून येत आहे। धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।